नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र ऋणनिर्देश. अनेकांच्या साहित्य रुचीला मनापासून आवडलेले हे श्री रंगनाथ स्वामींचे चरित्र पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करताना आज श्री रंगनाथ स्वामी संस्थान निगडी तालुका कोरेगाव यांच्या वतीने कार्याध्यक्ष म्हणून मला मनस्वी आनंद होत आहे. यापूर्वीही ओवीबद्ध श्री रंगलीलामृत हे श्री स्वामींचे चरित्र श्रीकृष्ण महाराज सेलुरकर यांनी लिहिले आहे. तसेच सन 1984 मध्ये पंढरी संदेश मासिकाच्या संपादकांनी श्री रंगनाथ स्वामी विशेषांक प्रसिद्ध केला होता. गेल्याच वर्षी श्री गोपाळराव देशपांडे यांनीही श्री रंगलीलामृतातील विविध कथांचे गद्य रूपांतर पुस्तक स्वरूपात निगडी येथे मठात प्रकाशित केले आहे. आजच्या या श्री चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लिहिलेल्या गद्य श्री रंगनाथ स्वामी चरित्राचे प्रकाशन हा बदलत्या साहित्य संस्कृतीमधील एक पुढील टप्पा आहे. हे चरित्र यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीडियावरून व्हॉट्सअप ॲप तसेच प्रायव्हेट ब्रॉडकास्टिंग स्वरूपात प्रसिद्ध केले गेले आहे. अनेकांना या चरित्राची मांडणी, साहित्यिक सौंदर्य, ओघवती भाषा आणि सुरस कथाशैलीमुळे श्री स्वामींप्रती नवीन उन्मेषाने आदरयुक्त भक्तिभाव वृद्धिंगत झाला आहे. बऱ्याच स्वामी भक्तांना मनापासून हे साहित्य ग्रंथ स्वरूपात प्रकाशित व्हावे अशी इच्छा होती. ई मीडियाऐवजी प्रिंट मीडिया हा जास्त सोयीचा आणि सहजपणे एकाग्र होऊन अंतःकरणावर प्रभाव टाकू शकतो. अशा उद्देशाने या ग्रंथास छापील स्वरूपात प्रकाशित करण्याचा हेतू ठेवून हे कार्य झाले आहे. सध्याच्या ई मीडियाच्या संदेशवाहनाच्या सुलभतेमध्ये हे चरित्र छापील स्वरूपात प्रकाशित करणे हे एक धाडसच म्हणावे लागेल. तथापि श्री स्वामींवरील श्रद्धेपोटी हे पाऊल उचललेले आहे. त्यांचे असलेले हे कार्य एक माध्यम म्हणून आमच्याकडून त्यांनीच सिद्धीस नेले आहे. श्री चंद्रशेखर कुलकर्णी यांनी जरी हे चरित्र लिखाण केले आहे तरी ते स्वतः मात्र याचे कर्तृत्व श्री स्वामींकडे सोपवतात. संपूर्ण चरित्राला निसर्गवर्णने, योग्य ठिकाणी काव्याची संगत, तर चमत्कारी कृतीपूर्ण प्रसंग टाळून सामान्य जीवनशैलीतून स्वामींचे अद्भुत संतत्व त्यांनी आपल्या लेखणीतून रंगवले आहे. त्याचा परिणाम म्हणून श्री स्वामी दैवी संपत्तीचे अधिष्ठात्री असूनही आपल्यातीलच आपलेसे वाटतात. एकाच वेळी त्यांचे थोर सत्पुरुषत्व आणि सामान्यत्य दोन्हीही आपल्या अंतःकरणाला प्रतिबिंबित होतात. स्वामी चरित्र आणि स्वामींच्या साहित्याचा त्यांचा अभ्यास सध्याच्या कालावधीत तरी अतुल्य आहे. त्यांना लिखाणामध्ये वेळोवेळी उत्साहित करणारे डॉक्टर जयवंत गोसावी आणि डॉक्टर राजेंद्र गोसावी यांचाही पडद्यामागील बहुमूल्य कार्यासाठी अभिनंदन. त्यांच्यातच सातत्याने चालवणाऱ्या पाठपुराव्यामुळे हा उपक्रम सिद्धीस गेला आहे. या संपूर्ण चरित्राचे शुद्ध लेखन तसेच व्याकरणाची बाजू सांभाळून मास्टर प्रिंट पूर्ण तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर नारायण पांडुरंग तथा बाळासाहेब देशपांडे बार्शी यांनी उत्साहाने पार पाडले. त्यांचे हे कार्य आम्हास पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्यामध्ये अतिशय सहकार्य ठरले. या चरित्राच्या त्यांनी पुन्हा छपाईपूर्व तांत्रिक गोष्टींची काळजीपूर्वक वापर करून संपूर्ण छापील प्रत कशी आकर्षक ठरेल याबद्दल प्रयत्न केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. अखेरीस आमच्या या उपक्रमाच्या दैनिक भागाचे टाईप सेटिंग करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य निगर्वीपणे आणि उत्साहाने करणाऱ्या श्री जीवन जोशी तसेच सातत्याने 121 दिवस झालेल्या या प्रसारणाचे मनपूर्वक श्रवण करून त्यावर उत्साहाने आपले अभिप्राय देणारे असंख्य श्रोते यांच्या अभिप्रायाने हा उपक्रम पूर्णतेस झाला. त्या सर्व श्रोत्यांचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.